मित्रांनो, आज आपण आपला पेपर क्रमांक 3 किंवा विषय क्रमांक 3 ॲडव्हान्स कॉस्टिंग अँड ऑडिटिंग यावर आपण लेक्चर घेणार आहोत. त्याचं पहिलं प्रकरण आहे ठेका परिव्यय पद्धती, कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. आता कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, आपण कॉन्ट्रॅक्ट हा शब्द नेहमी ऐकतो की जेव्हा त्याला साध्या शब्दामध्ये आपण ठेका असं म्हणतो. आता इमारतीचं बांधकाम असेल, रस्ते निर्माण असेल, पुलांची उभारणी असेल, धरणे किंवा कालव्यांची निर्मिती असेल, इत्यादी कार्यांसाठी जनरली ठेका हा दिला जातो. बहुतेक ही सर्व कामं जी असतात ते सरकारी असतात. त्याचे दोन प्रकार पडतात, खाजगी तर आपण बघू पुढे. तर या कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा ठेक्यामध्ये दोन पक्षांमध्ये करार होतो आणि जो करार होतो त्याला कार्याचा ठेका म्हणतात, किंवा शुद्ध मराठीत म्हणायचं असेल तर त्याला प्रसंविदा असं म्हणतात. प्रसंविदा म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. ठेका देणारी व्यक्ती, जी व्यक्ती ठेका देते त्याला ठेकेदाता म्हणतात. जी ठेका स्वीकारणारी व्यक्ती असते तिला संस्थे किंवा त्या संस्थेला ठेकेदार असं म्हणतात. कारण काही संस्था त्या ठेका घेतात. समजा L&T कंपनी असेल, ती बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट घेतं. टाटा वगैरे अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ते बांधकामाचं टेंडर घेतं, ते त्यांना ठेकेदार असं म्हणतात. व्यवसायामध्ये जमा खर्च लिहिण्यासाठी ठेकेदार जी पद्धती अवलंबतो त्याला ठेका परिव्यय पद्धती असे म्हणतात. आता मित्रांनो, ठेक्याचं बाबतीत म्हणायचं असलं की दोन व्यक्तींमध्ये करार होतो. सरकारने एखादा पुलाचं बांधकाम काढलेलं असेल तर त्या पुलाच्या बांधकामासाठी सर्वप्रथम आधी सरकार काय करेल, टेंडर काढेल. त्याला आपण निविदा असं म्हणतो मराठीमध्ये. तर ते निविदेला आपण बघतो वर्तमानपत्रांमध्ये बऱ्याचदा त्याची जाहिरात आलेली असते की XYZ या असं किंवा पुलाचं काम करायचं आहे. तर ठेकेदार लोकांना ती सूचना असते की तुम्ही निविदा सादर करू शकतात. आता ही निविदा कशी असते, किंवा निविदा किंवा ज्याला आपण कोटेशन म्हणतो, तर त्या सरकारकडून, सरकारी जर पुलाची उभारणी असेल तर सरकारकडून मग त्याचं टेंडर काढलं जातं. म्हणजे कंपन्या असतील, व्यक्ती असतील, ज्यांना ते टेंडर घ्यायचं आहे पुलाच्या बांधकामाचं, मग ते त्यांच्याकडे अर्ज करतात. त्याची काही नियमावली असते, काहीतरी फी असते, 5,000, 10,000, XYZ त्या बांधकामाच्या रकमेवरती अवलंबून असते. मग त्या पुलाच्या उभारणीचं टेंडरचा अर्ज करताना जो ठेकेदार असेल किंवा जी ठेकेदारी करणारी संस्था असेल तर ते लोक तिकडे अर्ज करतात. त्या अर्जामध्ये ती जी जाहिरात दिलेली असते पुलाची, त्याच्यात डिटेल मोजमाप दिलेलं असतं की एवढा पूल बांधायचा आहे, अंदाजित खर्च एवढा आहे. त्या हिशोबाने मग ठेकेदार, समजा उदाहरणार्थ सरकारने सांगितलं की याचा अंदाजित किंमत 10 करोड रुपये आहे, तर तुम्ही कितीमध्ये बांधकाम करून देणार. मग हे सर्व ठेकेदार बंद लिफाफ्यांमध्ये अर्ज करतात. ती फी भरतात, रिसर्च फी असते ती, आणि ती तिथं त्या संबंधित ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये ते जमा केलं जातं. मग ज्या व्यक्तींनी ते ठेका घेण्यासाठी अर्ज केलेला आहे ते लोक विशिष्ट किंमत त्याच्यात लिहितात की आम्ही इतक्या करोडमध्ये हे पूर्ण करून देऊ. उदाहरणार्थ सरकारी किंमतने अंदाजित खर्च 10 करोड सांगितला मी तुम्हाला. एखादा ठेकेदार वारलं की आपल्याला 9 करोडमध्ये होऊ शकतं, तर तो 9 करोड लिहितो. काही ठेकेदारला वाटतं 8.5 करोडमध्ये होईल, तो 8.5 करोड लिहितो. मग असे सर्वची निविदा किंवा ज्याला आपण टेंडर म्हणतो, ते टेंडर त्या कार्यालयामध्ये जमा केलं जातं. विशिष्ट दिवस दिला जातो सर्वांना की त्या दिवशी ते टेंडर ओपन होतं. ज्या लोकांनी त्या टेंडर मिळण्यासाठी किंवा त्या पुलाचे बांधकाम मिळण्यासाठी अर्ज केलेले असतात ते सर्व लोक त्या विशिष्ट दिवशी, त्या विशिष्ट तारखेला, विशिष्ट वेळेला तिथं जमतात. संबंधित अधिकारी सर्वांचे टेंडर
सर्वांसमोर उघडतो आणि त्या सर्व टेंडरमध्ये ज्या व्यक्तीने किंवा ज्या संस्थेने कमी रकमेमध्ये आम्ही ते पुलाचं बांधकाम करून देऊ असं एवढी असलेली रक्कम लिहिलेली असेल तर त्या व्यक्तीला तो ठेका दिला जातो. त्याच्यामध्ये कोणाला आक्षेप घ्यायचा असेल आक्षेप घेऊ शकतात, पण ती प्रक्रिया एवढी पारदर्शक असते की कोणी आक्षेप घेतला तर त्याला काही महत्त्व असं. सरकारला काय म्हणणं की आमचा अंदाज 10 करोडचा आहे, 10 करोडपेक्षा कमी किमतीत बांधून देईल का पूल, असंच म्हणून सरकार ज्या व्यक्तीने सर्वात कमी रक्कम भरलेली असेल त्या व्यक्तीला तो कॉन्ट्रॅक्ट दिला. कॉन्ट्रॅक्ट आता त्याच्यामध्ये आता आपण रस्ता चौपदरीकरण बघतो, ज्याला आपण 4वे म्हणतो. भारत सरकारने आता चांगली संकल्पना आणलेली बरेच वर्षापासून की बांधा आणि वापरा. त्यामध्ये या 4वे रस्त्यांचं काम बरंच झालेलं आहे. आपण जर मुंबई पुण्याचं उदाहरण घेतलं तर 4वेचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे. तर बांधा आणि वापरा म्हणजे सरकारने पैसा टाकायचा, सरकारने मग तो वसूल करायचा. इतकं करण्यापेक्षा सरकार काय करतं, एखाद्या कंपनीला काय करतं, त्या रस्त्याचं बांधकामाचा ठेका देऊन टाकतं सरकार. समजा 20 करोड रुपये किंवा 100 करोड रुपये असतील, त्या रीतसर टेंडरची प्रक्रिया होते. 100 करोडचा सरकारचा अंदाज होता, मग तो एखाद्या ठेकेदाराने 75 करोडमध्ये मी तो रस्ता बांधून देईल किंवा तयार करून देईल असं म्हटलं तर त्याला जर कॉन्ट्रॅक्ट दिला, मग हे 75 करोड सरकार त्याला देत नाही. बांधा आणि वापरा जे सांगितलं मी तुम्हाला. मग सरकार काय करतं, ठिकठिकाणी टोल वसुली चालू करतं आणि त्या ठेकेदाराने ती टोल वसुली करायची आहे. मग आता याचा टोल वसुली कशी करणार, किती दिवस करणार, किती रकमेची करणार, याच्यावर पूर्ण जवळजवळ 1 महिना सर्वे केला जातो सरकारकडून आणि संबंधित ठेकेदाराच्या व्यक्तींकडून. आता तो सर्वे कसा केला जातो, उदाहरणार्थ मुंबई पुण्याचा जेव्हा तो 4वे झाला त्यावेळेस कसा सर्वे केला गेला असेल तो की संबंधित पॉईंटवर ठेकेदाराची माणसं आणि सरकारचे अधिकारी हे तिथे बसले असतील. 24 तासामध्ये मुंबईहून पुण्याकडे किती वाहनं जातात, पुण्याहून मुंबईकडे किती वाहनं जातात, त्याच्यात ट्रक्स किती आहेत, कार किती आहेत, बसेस किती आहेत, टँकर किती आहेत, याचा पूर्ण सर्वे केला. 1 महिन्यापर्यंत किती वाहनं केली, कारण प्रत्येक वाहनाला वेगवेगळा टोल लावायचा आहे. बसला वेगळा टोल आहे, कारला वेगळा टोल आहे, टँकरला वेगळा आहे, जड माल वाहतूकवाल्यांना वेगळा आहे. तर असा सर्वे करून 1 महिन्यामध्ये इतके वाहनं जातात, त्यांच्याकडून एवढा टोल वसूल होऊ शकतो. मग हे 75 करोड रुपयाचं ज्या ठेकेदाराने जे टेंडर घेतलेलं आहे ते टेंडर वसूल करून परत त्याचा नफा, उदाहरणार्थ त्याने कर्ज घेतलेलं असतं, कर्जाचं व्याज सर्व हिशोब परत त्या टोल नाक्याची उभारणी करणे, तिथं कर्मचारी 24 तास नेमणे शिफ्ट वाईज, हा सर्व खर्च काढून त्या 75 करोड रुपये वसूल करणं ठेकेदाराचं कर्तव्य किंवा काम. प्लस ते 75 करोड रुपये त्याने बँकेतून कर्ज घेतलं असेल, ते 75 करोड रुपयाचं व्याज किती जाणार, सर्व खर्च किती जाणार, असा सर्व अभ्यास करून मग त्या व्यक्तीला संबंधित 4वेवर टोल उभारायला परवानगी दिली जाते. मग आपण बघतो 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो, 15 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो, 20 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतो. वाहनांची संख्या फ्लेक्झिबल असते, ती कमी जास्त होत जाणार आहे. एखाद दिवशी एखाद्या रस्त्यावरून 1 लाख वाहनं गेली, दुसऱ्या दिवशी 90,000 जाऊ शकतात, तिसऱ्या दिवशी 1,10,000 जाऊ शकतात. म्हणजे एवढं एकदम फुटपट्टी लावून ज्याला माप म्हणतो असं सरकारही बघत नाही आणि किंवा तो ठेकेदार पण बघत. म्हणजे सर्व गोष्टींचं ह्या ठेका पद्धतीमध्ये बघितलं जातं. ठेका घेताना समजा पूल असेल, इमारत बांधकाम असेल, रस्ते निर्माण असेल, तर याच्यासाठी सर्वात आधी इंजिनियर, सिव्हिल इंजिनियरची नेमणूक करणं आवश्यक असतं. मग तो खाजगी ठेकेदार असो किंवा सरकारी असो. ते इंजिनियर नंतर कामाचं पूर्ण मोजमाप
किती खर्च येईल, अंदाजित खर्च किती मजूर लागेल, किती मटेरियल लागेल, हे सर्व इंजिनियरकडून सर्व प्लॅन काढल्यानंतर तो ठेका तयार. मग इंजिनियरचं प्रमाणपत्र दिल्याशिवाय संबंधित व्यक्ती तो ठेका चालू शकतो. आता हे ठेक्यांचा कालावधी जो असतो, सरकारने एक सरकारी ठेका घेतलेला असेल एखाद्या कंपनी, तर सरकारने त्यांना टाइम दिलेला असतं की तुम्ही 2 वर्षात हा ठेका पूर्ण करून द्या, 3 वर्षात ठेका पूर्ण करून द्या. जोपर्यंत तो ठेका पूर्ण होत नाही, सरकार त्या व्यक्तीला किंवा त्या ठेकेदाराला संपूर्ण रक्कम देत नाही. सरकार टप्प्याटप्प्याने घेतो. की समजा 100 करोडचा कॉन्ट्रॅक्ट असेल तर सरकार असं करणार नाही की 100 करोड घ्या चालू करा. सरकार सुरुवातीला 20 करोड घे. मग 20 करोडचं काम तुम्ही केलेलं आहे का, इंजिनियरचं प्रमाणपत्र आणा. काय प्रमाणपत्र, म्हणजे सर्टिफाईड प्रमाणपत्र आणा. मग संबंधित ठेकेदाराने जो इंजिनियर नेमलेला असेल, मग तो इंजिनियर ते सर्टिफिकेट देईल, वर सर्टिफाईड प्रमाणित कार्य इतकं झालं आहे, किती झालं आहे. कामाला जर विरोध म्हणण्यापेक्षा विलंब झाला, सदोष काम आढळलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा दंडाची तरतूद आहे. काही कामांना 2 वर्ष वेळ दिलेला असतो, ते 1 वर्षात पूर्ण होता. याच्यामध्ये या सर्व राशींमध्ये इंजिनियरचं सर्टिफिकेट फार महत्त्वाचं असतं. आता ह्या ठेकेदाराला काय करतो, ठेकेदाराची महत्त्वाची पदं असतात काही. आता ठेका घ्यायचं म्हणजे तो ठेकेदाराने तो ठेका घेतला आणि 1 वर्षात तो पूल उभा केला, त्याला मोठ्या प्रमाणात मजूर लागतं, पैसा लागतं, साधन सामुग्री लागतं. आता नवीन चांगलं आलेलं आहे JCB वगैरे, याच्यामुळे बऱ्याच चांगल्या प्रमाणात काम लवकर होतं. काही प्राईम असतात, प्राईम म्हणजे काय, प्रधान, काही मुख्य पदं असतात त्याच्यामध्ये. प्रत्यक्ष सामग्री, आता प्रत्यक्ष सामग्रीमध्ये रस्त्याचं जर बांधकाम करायचं म्हटलं, रस्ता उभारायचा म्हटला, तर प्रत्यक्ष सामग्री काय काय लागू शकते त्याच्यात. आता सिमेंटचे रस्ते होत आहेत सध्या, तर सिमेंट लागेल त्याला, खडी लागेल त्याला, किंवा डांबरी रस्ते करायचे तर त्याला डांबर लागेल. प्रत्यक्ष मजूर लागतील, प्रत्यक्ष श्रम, जो तिथं अंग मेहनत करून रस्त्यांवर खडी पसरवणे असेल, त्याच्यावर मुरुम टाकणं असेल, नंतर त्याच्यावर डांबर टाकून असेल, परत साईडला त्याच्यावर बारीक भुगा टाकून तो रस्ता तयार केलेला आपण बघतो. असे हे जे प्रमुख प्रधान खर्च काही काही असतात. आता सामग्री जी आहे, आता जो ठेकेदार असतो त्याला हिशोब ठेवताना त्याने काही एकाच ठिकाणी काही ठेका घेतलेला असतो, किंवा एकाच रस्त्याचा ठेका घेतलेला असतो, अनेक रस्त्यांचा त्याने ठेका घेतलेला असतो. मग एका ठेक्यावरची सामग्री दुसऱ्या ठेक्यावर जाऊ शकते, एका ठेक्यावरचा मजूर दुसऱ्या ठेक्यावर जाऊ शकतो, मशिनरी एका ठेक्यावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. मग या सर्वांचा हिशोब ठेवणं ते ठेकेदारासाठी एक चिकरीचं काम असतं. संबंधित कार्यालय असतं, ऑफिस असतं, संबंधित क्लर्क असतात, कारकून नेमलेले असतात, त्यांच्याकडे ही सर्व जबाबदारी झाली की XYZ ठेक्यावर आज 10 ट्रक मुरुम टाकलेला आहे, दुसऱ्या ठेक्यावर 20 ट्रक मुरुम टाकलेला आहे, पहिल्या ठेक्यावरचा 10 ट्रक मुरुम मधला 2 ट्रक मुरुम उरलेला आहे, इकडे 2 ट्रक मुरुम जास्त लागणार आहे, तिथून तो 2 ट्रक मुरुम उचलून दुसऱ्या ठेक्यावर जिथं 20 ट्रक टाकलेले आहेत मुरुमचे तिथं ते. म्हणजे हे का करावं लागेल, कारण त्या ठेकेदाराला प्रत्यक्ष समजलं पाहिजे की आपल्या या ठेक्यावर आपण निविदा किंवा रक्कम एवढी सांगितली होती, आपल्याला एवढा खर्च आपण त्याच्यावर किंवा इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक केलेली आहे. कारण ह्या सर्व खर्च त्या ठेकेदाराने केला म्हणजे असं नसतं. प्रत्यक्ष इंजिनियरला कामकाजावर जावं लागतं, प्रत्यक्ष ते भांडारगृह असतं ज्याला आपण साठवणगृह म्हणतात, किंवा ज्याला आपण गोडाऊन म्हणतो. ठिकठिकाणी गोडाऊन उभारलेले असतात रस्त्यांच्या कामांसाठी. एका ठिकाणी 1 लाख सिमेंटच्या थैल्या लागल्या, दुसऱ्या ठिकाणी 10 लाख लागल्या, काही ठिकाणी 5 लाख लागल्या. सिमेंट जास्त प्रमाणात घेऊन ठेवलेलं असतं, साठवणगृहाची व्यवस्थित व्यवस्था नसेल, पावसाळ्यात काम चालू असेल, पावसामुळे सिमेंट खराब होऊ शकतो. म्हणजे ह्या गोष्टींचा सर्व हिशोब ठेवणं हे आवश्यक. एखाद्या रस्त्याचं काम चालू करत असताना दुसऱ्या ठेक्यावरून सुरुवातीला किती माल आणला, किती मजूर आणलं, प्रत्यक्ष सामग्री किती लागली, प्रत्यक्ष मजूर किती लागला, मजुरांना व्यवस्थित मजुरी वाटली गेली का,
हे सर्व बघणं काम ठेकेदार काही प्रत्यक्ष तिथं जाऊन करणार नाही. परत जी सामग्री आहे, JCB मशीन असेल किंवा ते मिक्सर मशीन असेल किंवा डांबरचं मशीन असेल, परत याचा घसाराचा प्रश्न आला. आपण पेपर 2 मध्ये शिकलो घसारा या चॅप्टरवर बरंच. तर त्या प्रत्येक सामग्रीवर घसारा आकारणे आवश्यक आहे. एखादं यंत्र इकडून तिकडे गेलं त्याची नोंद करा. कारण JCB सारखं जर आपण केलं, जर आपण आपल्या एखाद्या खाजगी कामासाठी जर JCB आणलं तर साधारणतः 800 रुपये तास ते घेतात. जनरली एखाद्या माणसाला आपल्या वैयक्तिक कामासाठी जर आपण JCB मशीन आणलं तर 800-900 रुपये तास घेतो. तर त्या ठेकेदाराचं जरी स्वतःचं JCB मशीन असेल तरी सुद्धा त्याला हिशोब ठेवावा लागेल की XYZ या कामावर इतके तास काम केलं, इतके. दुसरं आपण जर भाड्याचं आणलं असतं तर एवढे त्याला पैसे द्यावे लागले असते. ह्या गोष्टी असतात. आता सरकारची गोष्ट सांग. सरकार काही वेळेस कॉलन्यांचं बांधकाम देतं. म्हाडाचं उदाहरण घेऊ शकतो आपण. आता म्हाडामध्ये भरपूर मोठ्या मुंबईसारख्या सिटीमध्ये म्हाडाचे मोठमोठे फ्लॅट सरकार कॉन्ट्रॅक्ट देतात. मोठमोठ्या कंपनी घेतात, L&T वगैरे असं. तर याच्यामध्ये सुद्धा सुपरवायझर नेमणे, इंजिनियर नेमणे, एवढ्या कॉलनी किंवा एवढे अपार्टमेंट बांधणे म्हणजे किती प्रमाणात त्याला मटेरियल लागेल. आणि मित्रांनो, रस्त्याचं बांधकाम, पुलाचं बांधकाम हे त्या मानाने सोपं असतं. सोपं कसं असतं? तिथं जास्त ॲटम लागत नाही. तिथं काय लागेल? तिथं सिमेंट लागतं, रेती लागते, खडी लागते, मिक्सिंग मशीन लागतं, JCB लागतं आणि मजूर लागतं. याच्यावर पुलाची आसारी किंवा स्टील ज्याला म्हणतो आपण, या गोष्टींवर त्या पुलाची उभारणी होते. परंतु जर एखादं इमारत बांधकाम करायचं असेल, एखादा आपण मोठा प्रोजेक्ट असतील अपार्टमेंट सारखा, तिथं हजारो फ्लॅट बांधायचा असेल, एखाद्या कंपनीने तो ठेका घेतलेला असेल तर त्याच्यात फार छोट्या छोट्या गोष्टी असतात. या गोष्टी तर आल्यातच त्याच्यात. सिमेंट आलं, आसारी आलं, रेती आली, पाण्याची सोय बघावी लागेल. सर्वात आधी तिथे ट्यूबवेल करणं वगैरे अशा प्रकारे ते रेग्युलर. पण पूर्ण अपार्टमेंट बांधून झाले, उदाहरणार्थ असं धरू आपण 5000 फ्लॅट बांधून कंप्लीट झालेले. मग या 5000 फ्लॅटमध्ये विभाग केलेले असेल, काय ज्याला आपण विंग म्हणतो, A विंग, B विंग, C विंग. आता प्रत्येक विंगमध्ये समजा उदाहरणार्थ 100 फ्लॅट असतील किंवा 50 फ्लॅट असतील. तर त्या 50 फ्लॅटच्या प्रत्येक घरापर्यंत सिस्टीम किंवा प्लॅन असा काढावा लागेल की प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत लिफ्ट गेली पाहिजे. लिफ्ट उभारणे, इलेक्ट्रिक फिटिंग करणे, इमारतीची रंगरंगोटी करणे, हे काम परत ठेकेदाराला, दुसऱ्या ठेकेदाराला द्यावं लागतं. त्याला उपठेका म्हणतात. म्हणजे या उपठेकामधून परत त्याने समजा उदाहरणार्थ 1000 करोडला तो प्रोजेक्ट घेतलेला असेल तर परत त्या ठेकेदाराला उपठेके द्यावे लागतात. की समजा 1000 फ्लॅट इलेक्ट्रिक फिटिंगला खर्च किती येईल. परत जो इलेक्ट्रिशियन असतो ज्याने तो कॉन्ट्रॅक्ट घेतलेला असेल, तो त्याचा पूर्ण खर्च, मजुरी, त्याचा नफा, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या ठेकेदाराला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे उपठेके जास्त प्रमाणात फ्लॅटच्या बाबतीत ते असे प्रकार होतात. आता क्रियामान कार्य, वर्क इन प्रोग्रेस, प्रत्येक वेळेस त्या अपार्टमेंट असेल किंवा फ्लॅट्स असतील त्यांची पायाभरणी झाली का, विशिष्ट प्रमाणात त्याची आसारी, किती MMC वापरायची हे बघणं काम. कारण उद्या इमारत पडून किंवा अपार्टमेंट पडून जीवित हानी व्हायला नको. जर तसं झालं तर ते सर्व त्या ठेकेदारावर येतं, संबंधित इंजिनियरवर येतं. क्वालिटी कंट्रोल ज्याला म्हणतो, की जे कॉलम उभारायचे असतील त्याच्यात किती MMC आसारी वापरली पाहिजे, किती रेशो पाहिजे, ज्याला आपण हिशोब म्हणतो, की मिक्स करताना सिमेंट किती पाहिजे, रेती किती पाहिजे, ह्या गोष्टींचं सर्व प्रमाण हे इंजिनियर जे नेमलेले असतात किंवा व्यवस्थापक नेमलेले असतात. कारण ठेकेदार काही प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक वेळेस बघणार नाही तिथं.
म्हणून आपण म्हणतो ठेकेदाराचं ऑफिस कार्यालय मोठमोठे असतात मोठ्या सिटींमध्ये, तिथं सर्व प्रकारचा जो हिशोब ठेवला जातो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा बनवतात. आता नवीन याच्यामध्ये आगीवर नियंत्रण करण्यासाठी पाईप सिस्टीम आहे मोठमोठ्या सिटींमध्ये. आता थोडं परदेशी अनुकरण म्हणण्यापेक्षा चांगली योजना आहे. आता परत परिस्थिती अशी आहे की आता आपल्याकडे सध्या कोविड-19चा प्रकार चाललेला आहे. तर आता ते नवीन अपार्टमेंटमध्ये घेताना तिथं सॅनिटायझर रूमचं व्यवस्था करतील ते, किंवा आता साध्या शहरांमध्ये जरी बांधायचं की त्या अपार्टमेंटचं आउटलेट, पाण्याचं आउटलेट तुम्ही कसं करणार, ओपन स्पेस किती सोडणार, तिथं खेळाचं मैदान ठेवणार का, म्हणजे ह्या गोष्टींचं सर्व प्लॅन मंजूर करणं, सर्व करणं, हे सर्व आणि परत या सर्वांचा हिशोब करणं. तो ठेका आपण किती रुपयात घेतलेला आहे, किती त्याच्यावर खर्च झालेला आहे, आपल्याला किती नफा झालेला आहे, या सर्व गोष्टी. आणि प्रत्येक वेळेस इंजिनियरकडून सर्टिफाईड प्रमाणपत्र हे घ्यावं लागेल. त्याप्रमाणे समजा मी तुम्हाला सांगितलं अपार्टमेंटचं त्या ठेकेदाराने जर बँकेकडून कर्ज घेतलेलं असेल, बँक ही काही सरळ देत नाही की तो उदाहरणार्थ 1,00,000 करोडचा प्लॅन्ट असेल किंवा प्रकल्प असेल बांधकामाचा, तर असं 1,00,000 करोड काही डायरेक्ट सरकार देऊन टाकणार किंवा बँक देणार नाही, सरकार म्हणतो मी बँक देणार नाही. म्हणून प्रत्येक वेळेस किती बांधकाम झालं, आपल्यावरून आपण जर उदाहरण घेतलं, जर आपलं स्वतःचं घराचं बांधकाम करायचं असेल, आपण जर बँकेकडनं घर कर्ज घ्यायला गेलो तर बँक काही असं म्हणत नाही की तुम्ही 25 लाखाचं घर बांधता येत नाही, हे घ्या 25 लाख रुपये घर बांधलं की आम्हाला सर्टिफिकेट आणून द्या, असं नसतं. आपण घर बांधकाम जरी करायचं म्हटलं तरी आपल्याला आधी पायाभरणी केल्यानंतर त्याचा फोटो द्यावा लागतो, संबंधित इंजिनियरकडनं सर्टिफिकेट घ्यावं लागतं, ते बँकेत द्यावं लागतं, मग बँक पुढचा हप्ता आपल्याला देतं. मग प्लीन बांधल्यानंतर ज्याला आपण ओटा म्हणतो, ओटा बांधल्यानंतर परत तीच प्रोसिजर, परत लेंटर लेवलला ज्याला आपण खिडकी लेवल म्हणतो, ते खिडकी लेवलपर्यंत बांधकाम आलं की परत सर्टिफिकेट घ्या, परत बँकेचे अधिकारी पण येतात, किंवा मग आता सोशल मीडिया जरा हे झालं असल्यामुळे बँकेत फोटो जमा करा, बँकेचे अधिकारी देतात. आणि जेव्हा तुमचं घराचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा बँक आपल्याला आपली 10% रक्कम किंवा 20% रक्कम अडकून ठेवतं बँक. समजा आपण 20 लाख रुपये कर्ज घेतले तर आपले 2 लाख 3 लाख रुपये बँक अडकून ठेवले. ज्यावेळेस आपण बांधकामाचं कम्प्लिशन सर्टिफिकेट नगरपालिकेकडून घेऊन बँकेला जमा करतो, मग त्याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत, गटारीची व्यवस्था केलेली आहे, हे सर्व मीटरची व्यवस्था झालेली आहे, म्हणजे हे सर्व प्रमाण नगरपालिकेने केल्यानंतर नगरपालिका आपल्याला सर्टिफिकेट देते, मग ते आपण बँकेत सबमिट करतो, ती राहिलेली रक्कम मग बँक आपल्याला देते. तसाच प्रकार आहे ठेकेदाराच्या बाबतीत. 1 लाख घरांचा प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि मग ते असं झालं की मग आम्हाला पैसे देऊन टाका असं बँक करू. आणि ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर मग संबंधित सरकारचा जर कॉन्ट्रॅक्ट असेल, अजून संबंधित अधिकारी येतील, पाहणी करतील. घरात छोटे छोटे गोष्टी असतात, सर्व गोष्टी उभ्या कराव्या लागतात. फ्लॅट बांधायचं म्हटलं म्हणजे त्याच्यात गॅस ओटा सुद्धा आला. हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्याच्यासाठी अजून ते ग्रॅनाईट असेल, मार्बल असेल, आता काय जे नवीन असेल, खिडक्या असेल, स्लायडिंगच्या खिडक्या करायच्या, काय झेड शिक्षणच्या करायच्या, का लोखंडी करायच्या, म्हणजे हे उपठेक्यांमध्ये जास्त प्रमाणात त्या ठेकेदाराला लक्ष द्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवावा लागतो. प्रत्येक गोष्ट आपलं समांतर पद्धतीने व्यवस्थित चाललं आहे का. समजा त्या फ्लॅटमध्ये कन्सिल्ड फिटिंग जे आपण अंडरग्राऊंड फिटिंग म्हणतो, तर संबंधित इलेक्ट्रिसिटीचा संपर्क साधावा लागेल की, म्हणजे या सर्वांचा हिशोब ठेवणं, या गोष्टींचं फार त्या कॉन्ट्रॅक्ट या ठेका पद्धतीचा पूर्णपणे हिशोब ठेवणं, तपासणं, सरकारला सादर करणं. उपठेके कोणाला कोणाला दिलेले आहेत, उपठेके देताना सुद्धा त्या ठेकेदाराला त्या उपठेके देताना त्या लोकांकडून टेंडर मागवावं लागेल. मग तो इलेक्ट्रिशियन फिटिंग करणारा असेल, लिफ्टचं काम करणारा असेल किंवा इमारतीचं रंगरंगोटी करणारा असेल, कारण त्या ठेकेदाराने टेंडर भरून तो ठेका घेतलेला आहे आणि सरकारी जी किंमत आहे तिच्यापेक्षा मी कमीत कमी किमतीत बांधून देत म्हणून त्याला ठेका मिळालेला आहे. म्हणून उपठेके देताना सुद्धा लिफ्ट बसवणे, इलेक्ट्रिक फिटिंग, इमारतीचे रंगोळी हे जे यांचे सुद्धा ठेकेदारांना हा ठेकेदार
त्यांच्याकडून टेंडर मागवेल आणि त्यांना सांगेल की इतके इतके फ्लॅट आहेत की अशी अशी बिल्डिंग आहे, तर त्याच्यामध्ये ते पण ठेकेदार परत ती प्रक्रिया करतील त्या ठेकेदाराकडे. ठेकेदार परत ते टेंडर उघडेल आणि जो कमीत कमी किमतीमध्ये तो ठेका पूर्ण करून देईल अशा व्यक्तीला तो ठेका देऊ शकतो. म्हणजे मित्रांनो, आपण बघा की एक म्हाडाचं समजा एक अपार्टमेंट कॉलनी बांधायची आहे की अपार्टमेंट बांधायची, म्हणजे त्याच्यामध्ये सरकार आधी काय करेल, पेपरला जाहिरात देईल असं असं आहे की याची किती फ्लॅट बांधायचे आहेत किंवा अपार्टमेंट बांधायचे आहेत. त्याच्यानंतर ते सर्व ठेकेदार त्यांच्याकडे अर्ज करतील, इतक्या इतक्या किमतीमध्ये आम्ही ते बांधून देऊ. ते टेंडर तिथं उघडलं जाईल, मग तो सर्वात कमीत कमी रकमेमध्ये ते बांधून देईल, त्याला तो कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल. त्याच्यानंतर तो संबंधित कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार सर्व नियोजन करेल, सर्व व्यवस्था करेल, सर्व यंत्रसामुग्री, प्रत्यक्ष श्रम, अप्रत्यक्ष श्रम म्हणजे काय, एखादा सिक्युरिटी गार्ड असेल तो प्रत्यक्ष काम करते, एखादा घराचं बांधकाम चालू आहे, प्रत्यक्ष श्रम आणि अप्रत्यक्ष श्रम म्हणजे एखादं बांधकाम चालू आहे, प्रत्यक्ष भिंत बांधणारा कारागीर वेगळा असतो, त्याला मटेरियल आणून देणारा कारागीर वेगळा असतो. त्याच्यामध्ये आपण त्याला कुशल आणि अकुशल असं पण म्हणतात. आणि जो प्रत्यक्ष भिंत बांधतो त्याला प्रत्यक्ष श्रम म्हणतात, आणि जो फक्त मटेरियल आणून दिलं त्याला अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष तो काम करत नाही. एखाद्या इमारतीच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड उभा आहे, तो इमारतीचा खर्च आहे, तो अप्रत्यक्ष खर्च आहे, तो डोळ्याला दिसत नाही. तसं ह्या प्रोसेसमधून जाऊन आणि मग तो प्रकल्प उभा राहतो. परत सरकारी काम असेल, सरकारी अधिकारी त्याचा अभ्यास करतील, बघतील की हे योग्य झालेलं आहे का संबंधित इंजिनियरने, आणि त्या इमारतीचं आयुष्य किती, हे सर्व सर्टिफाय, ती सर्व जबाबदारी इंजिनियरची आहे, कॉन्ट्रॅक्टरची. उद्या आता भूकंपविरोधी पद्धती आलेली आहे की इतक्या इतक्या रिक्टर स्केलपर्यंत जरी भूकंप आला तर ते इमारतीला धक्का यायला नको, किंवा तडे पडले किंवा बिल्डिंग पडायला नको, जीवितहानी व्हायला नको. त्या अपार्टमेंटचं ते इमारतीचं आयुष्य किती, हे सर्व त्या इंजिनियर जो नेमलेला असेल ठेकेदाराने, ही त्याची पूर्ण जबाबदारी आहे. त्या इंजिनियरला ते बघणं आवश्यक आहे. या गोष्टींसाठी ठेका पद्धतीचा ठेकामध्ये काय असतं, अशा पद्धतीने ठेका पद्धत ही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो, जे काही ठेकेदार असतात ते सर्वात जास्त इमारतीच्या बांधकामापेक्षा रस्ते निर्माणला अधिक महत्त्व. रस्ते निर्माण करतानाही काय होतं, मोठे ठेकेदार काय करतो, समजा त्याने 100 करोडमध्ये घेतलेला असेल तो ठेका, त्याच्याकडे भरपूर काम असेल, मग तो उपठेका दुसऱ्या ठेकेदाराला देऊन टाकतो. अर्थात ते त्यांच्या दोघांचं कोऑर्डिनेशन असतं, त्याच्या सरकारचा काही संबंध नसतो. मग सरकार उपठेका त्याला देऊन टाकतो. त्याने सांगितलं 100 करोडमध्ये मी घेतलेला आहे, तू मला 90 करोडमध्ये करून दे, मी लक्ष देणार नाही, तू सर्व 90 करोडमध्ये करून दे. 100 करोड रुपये मी घेतलेला आहे. आणि तो मोठा ठेकेदार असतो, तो काही न करता टेंडर घेतल्यामुळे त्याच्यातून 10 करोड रुपये कमवतो, कारण त्याच्याकडे अनेक कॉन्ट्रॅक्ट असतील. तर त्याच्यामुळे याला रिंग सर्कल असं सुद्धा म्हणतात, उपठेके. मग अजून ज्याने 90 करोडमध्ये घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये अजून उपठेका एखाद्याला अर्ध्या कामाचा देतो. तर रस्त्याच्या कामांमध्ये काय असतं, काही ठेके जे असतात फोरवेचे, ते फक्त रस्त्याचे ठेके काही ठेकेदारांनी घेतलेले असतात, काही ठेकेदारांनी फक्त पुलाचे ठेके घेतले. म्हणजे सरकार सुद्धा तसं करतं की इतके इतके पूल बांधायचे आहेत, त्याचा ठेका वेगळा द्यायचा आहे, इतके किलोमीटर ठेका बांधायचा. आपलं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या जळगाववरून समजा मुक्ताईनगरकडे नागपूरकडे ठेका चाललेला आहे, तो 2 पीसमध्ये दिलेला, म्हणजे 2 तुकड्यांमध्ये दिलेला. मलकापूरच्या पुढे चिखली म्हणून गाव आहे, तिथून आपला जळगाव आणि भुसावळच्या मध्ये तरसोद फाटा आहे, तिथपर्यंत एक कॉन्ट्रॅक्ट वेगळा ठेकेदाराला दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट. आणि तरसोद फाट्यापासून तर धुळ्यापर्यंत, भागण्यापर्यंत किंवा धुळ्यापर्यंत तो वेगळा ठेकेदार. मग याचा फायदा काय होतो, एकाच कॉन्ट्रॅक्टरला जर चिखलीपासून धुळ्यापर्यंत दिलेला असेल
तर त्याच्याकडे एवढी मॅन पॉवर असणं, ते अंतर जास्त प्रमाणात आहे, 200-250 किलोमीटर येईल जवळपास. मग त्याला प्रत्येक वेळेस सामानाची वाहतूक करून आणणं, हे करून आणणं, हा त्याला त्रास. म्हणून सरकार पण काय करतं, वेळेची बचत करण्यासाठी पैसा तर सारखाच लागणार आहे, म्हणून सरकार सुद्धा टेंडर काढताना तुकड्यांमध्ये टेंडर काढतं. आता चिखली तर जळगावमध्ये वेगळा कॉन्ट्रॅक्टर आहे. आपण जर बघितलं मित्रांनो, साकेगावजवळ त्यांचं मजूर लोकांचं मोठं त्यांनी बांधलेलं आहे मोठ्या स्पेसमध्ये. तिथं त्यांचं सर्व यंत्रसामुग्री असेल, JCB, ट्रक वगैरे. म्हणजे याच्यामुळे काय होतं, त्यांना नियोजन करण्यात सोपं होतं आणि वेळेची बचत होतो. एकाच व्यक्तीला दिलो, मग तो चिखलीपासून सुरू करेल, मग तो 3 वर्ष धुळ्यापर्यंत पोहोचेल, असं होत नाही. वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टरांनी केल्यामुळे फायदा काय होतो, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आपल्या आपल्या नियोजनामध्ये असतात आणि त्यांचं स्पेस कमी असल्यामुळे 100-150 किलोमीटर असल्यामुळे कुठेतरी मध्येतरी सेंटरमध्ये त्यांच्या मजुरांची राहण्याची व्यवस्था करतात. त्यांचे सामान, सिमेंट असेल, जे काय असेल, साहित्य असेल, यंत्रसामुग्री असेल, ते कुठेतरी जागा घेऊन तिथं सर्व ते उभं करतात. म्हणजे त्याच्यामुळे फायदा काय होतो, समजा मजूर असतील तर त्यांच्या प्रवासामध्ये जर एका वेळेस सकाळी जाण्यासाठी 1.5 तास जात असेल, येण्यासाठी 1.5 तास जात असेल आणि ते उरलेल्या वेळेत ते काम करतील, तर याच्यामुळे ते मजुरांचं अंतर कमी होतं. ते कामावर वेळेत पोचतात, काम वेळेवर करतात, वेळेवर परत येतात, त्यांचा व्यवस्थित रात्री आराम होतो. म्हणजे ह्या गोष्टींचा सुद्धा सरकार विचार करतो. त्याच्यामुळे वेळेचा बचत हा एक उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये रस्ते बांधकामाला वेगळे मजूर असतात, पुलाचे बांधकाम करणारे कुशल मजूर असतात. मग सरकार पण त्याच्यामध्ये काय करतं, पुलांचं कॉन्ट्रॅक्ट वेगळ्या व्यक्तींना देतं, रस्त्याचं कामकाज वेगळ्या व्यक्तींना देतं. याच्यामुळे फायदा काय होतो मित्रांनो, पुलाचा जो ज्याने ठेका घेतलेला आहे तो फक्त पुलावर कॉन्सन्ट्रेट करतो की आपल्याला एवढे एवढे पूल बांधून द्यायचे, याच्यासाठी आपल्याला किती सिमेंट लागेल, किती आसारी लागेल, किती मजूर लागेल, म्हणजे तो त्याच्यावर काम करतो. आणि जो रस्त्याचं बांधकाम किंवा रस्ता तयार करणारा ठेकेदार आहे तो त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो की आपल्याला याच्यासाठी किती मजूर लागतात. म्हणजे ह्याच्यामुळे त्या गोष्टींचा जास्त प्रमाणात फायदा होतो आणि वेळेची बचत होते. अशा पद्धतीने ठेका पद्धतीचं आणि प्रत्येकाला ज्याला पुलाचं काम दिलेलं आहे त्याला त्या पुलाचा ठेका घेतल्याचा हिशोब लिहिणं सोपं जाईल. ज्याने रस्त्याचं काम घेतलं आहे त्याला रस्त्याचा ठेक्याचा हिशोब लिहिणं सोपं काम जाईल. नाहीतर एकाच व्यक्तीला जर तो ठेका दिला तर त्या ठेकेदाराला सुद्धा त्रास होईल की रस्त्यावर पैसा किती खर्च झाला, पुलांवर पैसा खर्च किती झाला, तिकडे आसारी किती लागली, इकडे सिमेंट किती लागलं, म्हणजे ह्या गोष्टींचा पण मग त्याच्यातून अजून ते उपठेका देतात. म्हणजे अशा अडचणींच्या याच्यामुळे ही ठेका पद्धती जनरली. आणि सर्वात महत्त्वाचं, जोपर्यंत ते सर्टिफिकेट होत नाही तोपर्यंत इंजिनियरचं सर्टिफिकेट सर्वेचं मी तुम्हाला सांगितलं. आणि जर दिलेल्या मुदतीत तो ठेका पूर्ण झाला नाही तर त्या ठेकेदारावर दंडाची तरतूद आहे. दंडाची तरतूद करून किंवा त्याच्या कॉन्ट्रॅक्टवरून काही रक्कम सरकार काढू शकते. त्याच्यामुळे दिलेल्या मुदतीत ठेका पूर्ण करणे हे आवश्यक असे. अशा ठेका पद्धतीचं आणि ते सर्वांचा हिशोब करणं, हिशोब लिहिणं. मग आता एका ठिकाणी कार्यालयांमध्ये सर्व तो हिशोब संबंधित क्लार्क असतील, कारकून असतील, संबंधित हिशोब ठेवणं, त्याचं ऑडिट करणं. कारण या पूर्ण ठेक्यामध्ये त्या ठेकेदाराला ठेका संपल्यानंतर कळलं पाहिजे की आपण इतक्या करोडमध्ये ठेका घेतलेला होता, इतक्या करोडमध्ये झालेला आहे. जर ते बांधा वापरा असेल तर आपल्याला काय जी सरकारकडनं मुदत असेल, सरकारला सर्व अहवाल द्यावा लागेल की मला इतका खर्च लागलेला आहे, मी बँकेचं एवढं व्याज भरलेलं आहे, मला प्रत्यक्ष मी परत टोल उभारण्यासाठी मला ठिकठिकाणी एवढा खर्च येणार आहे, टोलवर एवढे कर्मचारी लागणार आहे, तिथे एवढे कॉम्प्युटर लागणार आहे, तिथे एवढे CCTV लागणार आहेत. हे सर्व खर्चांचा हिशोब काढून सरकारला त्या ठेकेदाराला द्यावा लागेल. आणि मग किती वर्ष त्या रस्त्यावर तो टोल राहील हे त्या पद्धतीने म्हणजे सरकार ठरवेल की त्या व्यक्तीला किती दिवस तो टोल द्यायचा आहे, किती वर्षासाठी द्यायचा आहे. याच्यामुळे फायदा काय होतो मित्रांनो, सरकारला पैसा द्यावा लागत, सरकार पैसा
द्यावा लागत नाही रस्ते बांधकामासाठी. टोलमुळे फायदा काय होतो, पूर्ण रक्कम ठेकेदार टाकतो. त्या रस्त्याच्या बांधकामामुळे बँकेतून कर्ज घेतो, बँकेचं व्याज भरत जातो आणि मग सरकारच्या आदेशांमुळे तो टोल वसुली चालू करतो. आणि मग आपण जेव्हा प्रवास करतो मग आणि प्रत्येक सरकारने नियमावली ठरवून दिलेली असते की ट्रकला एवढा टोल लावायचा, कारला एवढा लावायचा, बसेसला एवढा लावायचा, टँकरला एवढा लावायचा आणि मग सर्वसामान्य माणसांकडून तो टोल वसूल केला जातो. मग आपण नेहमी जातो तर त्या टोल वसुली आता झाली त्या टोल नाक्यांवर केली जाते. म्हणजे तो सर्वसामान्य लोकांकडून जे चारचाकी वाहनं जे प्रायव्हेट वापरतात, सरकारी असतील, त्यांच्याकडून तो वसूल करून त्याच्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही, लोकांचं काम सोयीचं होतं. चांगले रस्ते असले, लोकांचं वेळेवर लोक टॅक्स द्यायला तयार असतात, लोक वेळेवर पोचतात, लोकांनाही चांगलं वाटतं की आपला रस्ता चांगला झालेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी आणि सरकारच्या तिजोरीवर भर पडत नाही, लोकही असतात आणि मग ते 20 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष तो ठेकेदार त्या टोलद्वारे आपल्यासारख्या लोकांकडून ते वसूल करतात. म्हणजे त्याच्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. सरकारचंही काम होतं, ठेकेदाराचंही काम होतं, सर्वसामान्य प्रवाशांचंही त्यामागे काम होतं. अशा पद्धतीने ते कार्य चालतं. अशा पद्धतीने आपण आता थांबू.